ची महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। मनोज जरांगे पाटील आणखी 2 ते 3 दिवस मुदत वाढवून द्यायला तयार आहेत। 24 डिसेंबर पर्यंत होत नसेल तर तुम्ही 29 डिसेंबर पर्यंत आरक्षण द्या असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। मात्र विशेष अधिवेशन बोलावण्याचा घाट घालू नका असं म्हणत त्यांनी विशेष अधिवेशन बोलवायला विरोध केला। याच अधिवेशनात कायदा पास करा अशी मागणी त्यांनी केली आहे। तुम्ही जनगणना करा किंवा मग टक्केवारी वाढवा, मात्र मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। त्यांनी 24 डिसेंबर पर्यंत वेळ घेतलेला आहे की याच्यात होतंय, करता येते, फक्त 24 डिसेंबर पर्यंत 2 महिन्याचा वेळ द्या दिला। आता काय आवश्यकता नाही विशेष अधिवेशन बोलवण्याची। तुम्हाला वाटतच असेल तर याच्यातच वाढ करा, हेच 29 ऑगस्ट पर्यंत वाढ, 29 डिसेंबर पर्यंत वाढवा, काय अडचण नाही। तुम्ही विनाकारण मराठ्यांना झुलवत ठेवू नका। आता आम्ही नाही ऐकणार, मग आम्हाला नाविलाजानं पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवावी लागणार। 24 डिसेंबर पर्यंत त्यांनी नोंदी त्यांना हव्या होत्या, आता नोंदी मिळाल्यात आणि नोंदीचा आधार घेऊन कायदा पारित करायचा होता, तर नोंदी पण मिळाल्यात आणि कायदा पारित करायला अधिवेशन पण सुरू आहे। म्हणजे सेपरेट त्यांना विधानसभा बोलवण्याची आवश्यकता नाही, त्यांनी कायदेमंडळ त्यांच्या जवळ येतात आणि या अधिवेशनातच ते कायदा पारित करू शकतात। कारण आता विशेष अधिवेशन नसलं काही बोलवायची काही आवश्यकताच नाही आहे ना। अहवाल आलाय, नोंदी मिळाल्यात शासकीय, मराठा आणि कुणबी एक ते सिद्ध झालंय, मग आता कशासाठी विशेष अधिवेशन बोलायचं, आणि असं त्यांनी करू पण नाही। पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी संदर्भामध्ये आता मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याचं समजतंय। जर आई ओबीसी असेल तर मुलांनाही ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर आता चर्चा केली जाते। या संदर्भामध्ये निर्णय घेता येईल का, या अनुषंगाने कायदेशीर बाबी देखील तपासल्या जाणार असल्याचं समजतंय। 2 महिन्यांच्या आत जर वडिलांचा मृत्यू झाला आणि आईनं मुलाचं पालनपोषण केलं तर आईची जात लावता येईल असा निर्णय एका राज्याच्या हायकोर्टाने दिलेला आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्रातल्या एका राजकीय कुटुंबाने अशी मागणी केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली होती। त्यामुळे याचा आधार घेत कायदेशीर बाबी तपासल्यानंतर यावर निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुर्तास तरी जरांगे पाटील यांच्या मागणीवर निर्णय होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, जरांगे पाटलांच्या मागण्यांवर तुर्तास तरी कोणताही ठोस निर्णय घेता येणार नाही असं समजतंय, काय नेमकं या बैठकीमध्ये चर्चिलं जात आहे? उदय, काय सांगता येईल याबद्दल? मराठा आरक्षण आंदोलनकर्ते नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मागणी केलेली होती, ती म्हणजे जर का आई ओबीसी असेल तर मुलांना ही ओबीसी प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात यावं, ते त्यांची मागणी होती। त्या मागणीवरती आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक जी झालेली आहे त्या बैठकीत या मागणीवरती खास करून चर्चा झालेली आहे आणि मागणी प्रत्यक्षात कायदेशीररित्या चौकटीत बसवता येईल का यावरती खास करून चर्चा झालेली आहे। या संदर्भात निर्णय घेता येईल का या संदर्भात कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या देखील तपासल्या गेलेल्या आहेत। 2 महिन्यांच्या आत जर वडिलांचा मृत्यू झाला आणि आईने मुलाचं पालन पोषण केलं असेल तर आईची जात लावता येईल असा निर्णय जो आहे एका राज्याच्या हायकोर्टाने दिलेला आहे। त्यानुसार जर दुसरीकडे महाराष्ट्रातील असंच एक प्रकरण समोर आलं होतं, ते राजकीय कुटुंबातलं होतं, अशी मागणी केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी जी आहे ती फेटाळलेली आहे। म्हणजे महाराष्ट्रात ही मागणी फेटाळली गेली, मात्र दुसऱ्या देशातल्या एका राज्याने मात्र ती मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे। अशी एक दुहेरी भूमिका जी आहे ती काहीशी दिसून आलेली आहे। त्यामुळे त्याचा आधार घेत कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या तपासल्या जातात, यावर निर्णय घेऊ शकतो का यावर या चर्चा जी आहे या उपसमितीच्या बैठकीत जी आहे ती पार पडली। जर का असा निर्णय घ्यायचा असेल तर तो सर्वच जातींना पुन्हा लागू राहील असंही मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। त्यामुळे मग आणखीन एक मोठं जे आहे कायदेशीर पेच प्रसंग जो आहे तो उद्भवू शकतो। त्यामुळे तुर्तास तरी जरांगे पाटील यांच्या मागणीवरती कोणताही निर्णय होणार नसल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। त्यानुसार जर का आई ओबीसी असेल आणि जर मुलांना जी आहे ओबीसी प्रमाणपत्र देण्याची जी मागणी आहे मनोज जरांगे पाटील, ही सध्या जे काही त्यांच्या मागण्या इतर विविध मागण्या आहेत त्यापैकी ही मागणी जी आहे ती तुर्तास जरा त्याला होल्डवर ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। बरं उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर काय नेमकी आणखी माहिती समोर येते हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। पुढची आपण महत्त्वाची बातमी बघूया।